नमस्कार. भारती किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजची रेसिपी आहे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड. बाउलमध्ये 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे. त्यानंतर साबुदाणा बुडेल इथपर्यंत पाणी घालायचं आहे. झाकण ठेवून रात्रभर भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी बाउलवरचं झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता साबुदाणा दुप्पटीने छान भिजलेला आहे. साबुदाणा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे आणि त्यानंतर साबुदाणा छान असा मोकळा करायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर इथे मी 2-3 कलरचे पापड तयार करणार आहे. त्यामुळे थोडा थोडा साबुदाणा दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. आणि थोडा थोडा कलर घालायचा आहे. दोन प्लास्टिकचे झाकण घेतलेले आहेत. थोडं थोडं तेल लावायचं आहे. एकदाच तेल लावायचं आहे. त्यानंतर तेल लावायची गरज नाही. थोडा थोडा झाकणामध्ये साबुदाणा घालायचा आहे. हलक्या हाताने प्रेस करायचं आहे. गॅसवरती पातेल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी चांगलं गरम होऊ द्यायचं. त्यानंतर चाळणी ठेवायची आणि चाळणीमध्ये झाकण ठेवायचे आहेत. पातेल्यावरती झाकण ठेवून काही सेकंद शिजवायचं आहे. काही सेकंदानंतर पातेल्यावरचं झाकण काढायचं आणि साबुदाण्याचे झाकण काढायचे आहेत. आणि हलके थंड झाल्यानंतर लगेचच प्लास्टिकवरती पलटी करायची आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता किती छान असे साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत. तर आता आपण हिरव्या रंगाचे पापड तयार करणार आहोत. झाकणामध्ये थोडा थोडा साबुदाणा घातलेला आहे. हलक्या हाताने साबुदाणा प्रेस करायचा आहे. आणि त्याच पद्धतीने चाळणीमध्ये ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे एकसारखे झाकण असतील तर तुमचे एकसारखे पापड तयार होतील. पातेल्यावरती झाकण ठेवून काही सेकंद शिजवायचं आहे. पातेल्यावरचं झाकण काढायचं आहे. साबुदाणा ट्रान्सपरंट झाला की लगेचच साबुदाण्याचे झाकण काढायचे आहेत आणि दुसरे झाकण शिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हलके थंड झाल्यानंतर लगेचच साबुदाण्याचे झाकण पलटी करायचे आहेत. तर याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेत आहे. सर्व पापड तयार झाल्यानंतर 2 दिवस उन्हामध्ये वाळवायचे आहेत. पापड 2 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर स्टोर करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर इथे मी पापड तळून दाखवणार आहे. कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतरच पापड घालायचं आहे. आणि व्हिडिओमध्ये बघू शकता साबुदाण्याचा पापड किती छान दुप्पटीने फुललेला आहे.
हे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड खायलाही खूप भारी लागतात. तुम्ही लग्न समारंभामध्ये सुद्धा रुखवंतासाठी हे साबुदाण्याचे पापड नक्की तयार करू शकता. दिसायलाही खूप सुंदर दिसतात आणि खायलाही चव अप्रतिम असते. तर ही रेसिपी तुम्हीसुद्धा या उन्हाळ्यामध्ये नक्की ट्राय करा. तुम्हालाही ही रेसिपी नक्की आवडेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.